घेऊन आलाय वाटलं नव्हतं इतकं. गणपती बाप्पा मोरया. सावकाश मागे. असे फोटो काढ. आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालंय दरवर्षीप्रमाणे, आणि ह्या वर्षी सोलापुरात शेकावर गणपती आहे. ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार होऊन त्यांची सेवा करायची संधी मला दिली, आणि ह्या वर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गणपती बाप्पाला आणलं. आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेची भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो. साहेब आम्ही सगळे लोकांच्या समोर आणि देवाच्या समोर आज मनात देखील कृतज्ञतेची भावना आहे, आणि प्रार्थना करते की सोलापूरचे जे काही प्रश्न असतील. आमचा गणपती आम्ही इथं शेतावर स्थापना केलेली आहे. दरवर्षी कधी सोलापूर कधी मुंबई असं असतो, पण यावर्षी निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं, आणि म्हणून आम्हा सगळ्यांची इच्छा होती की त्यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी, आणि त्याप्रमाणे स्थापना झाली. मला खूप चांगलं यश मिळालं. तर आम्ही एवढीच प्रार्थना करतो, यापुढेही सर्वधर्म समभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्वधर्म समभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा, अशा प्रकारची प्रार्थना करतो. राजकीय प्रश्न. जम्मू कश्मीर के माजी मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला, इन्होंने बयान किया है कि अफजल गुरु को जो फांसी दे उसमें कौन सा उद्देश्य प्राप्त हुआ, ऐसा उन्होंने कहा है. आप जब गृह मंत्री थे उस वक्त ये फांसी उनको ये सुप्रीम कोर्ट की ऑर्डर थी, और सुप्रीम कोर्ट ने जब ऑर्डर दिया था तो उसका तामील करना, उसका योग्य कार्यवाही करना, ये सरकार की दृष्टी रहती है. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.